सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी पेपरात बातम्या आहेत कुठे? कुणाशी बोलतोय आबा? नाही मी आपला विचार करतोय की हा पेपरवाले पैसे घेतात म्हणजे वाचण्यासारखं काय याच्यामध्ये पानपानभर जाहिराती आहेत. म्हणजे जाहिरातदाराकडनं पैसे घेतात, जाहिराती छापायची आणि त्या जाहिराती वाचायचे पैसे आमच्याकडनं घेतात की काय? चांगला होता. काय चांगला होता? विनोद. अरे पांडुरंगा, म्हणजे तुला का मी विनोद केला असं वाटलं? मग अरे घोड्या, मी थट्टा करत नाही, वस्तुस्थिती आहे. बघू बघू वस्तुस्थिती. आई शपथ, कमाल झाली. कसली कमाल झाली आई शपथ? अहो सिनेमाची पुरवणी इथेच आहे. इथे म्हणजे शलाकाने नेहमीसारखी नेली नाही. अरे काय रे सूर्या, ही शलाका आहे कुठे? सकाळपासून तिला मला दिसलीच नाहीये ती. झोपली असेल. उद्योग काय तिला? बरं का रे, मला काय वाटतं तिचा रंग जरा बदलल्यासारखं वाटतोय मला शलाकाचा. काळा झाला की गोरा? प्रत्येक वेळेला थट्टा कसली करतो? मी सांगतोय ते, तुझं कान कुठे? डावा कान. अरे म्हणजे काय, ती जरा मला हरवल्यासारखी वाटते. 2-3दा माझ्या समोर येऊन गेली. आपल्याच तंद्रीत होती ती. असं कसं? हा शेखर तिला काय बोलला का रे? कोणी काही बोललेलं नाही. गप्प गप्प का? त्याचं कारण वेगळं आहे. काय? मी तिला ऑफिस मध्ये पाठवलं आणि तिकडे जाऊन आल्यापासून ती अशी स्वप्नात वावरते. तिला म्हटलं सिलेक्ट झालीस तर परदेशात जाशील, आणि तुम्हाला तर माहितीये दिवसभर स्वप्नात वावरत असते. अरे देवा, म्हणजे हा तुझा चावटपणा आहे. थांब मी तिला सांगतो. बघ तुला कशी ती बोचकारते मांजरी सारखी. छान मिळाली का? हो अगं आवरलं की नाही तुझं? चल लवकर. झालं झालं. ही भाजी फोडणीला टाकली ना की झालंच. मी करते लगेच. पोळ्या पण तयारी सगळी झाली आहे. पोळ्यांची भाजी करायला घेते. तुमची अंघोळ झाली का? अगं कधी? का ग वाटत नाहीये? नाही, एवढा परफ्यूम मारलाय, मला वाटलं अंघोळ न करता जायचं विचार आहे की काय. छान आहे ना परफ्यूम? हो मस्त वास. शैलानी आणलं माझ्यासाठी. तिला माझी आवड बरोबर माहितीये की मला असं माइल्ड वासाचं सगळं आवडतं म्हणून, आणि आठवणीने आणते ती. आणि तू हे काय करते श्यामल? तिने एवढा फूड प्रोसेसर आणलाय, त्यांनी का नाही कापत आहेस तू? अगं चिऱ्या म्हणतो ना की घंटो का काम मिनिटो में, तसं करायचं ग. आता ते सगळं खरंय, मला ते वापरतं कुठे येतंय? अगं वापरायचा, त्याच्यामध्ये हे असेल इन्स्ट्रक्शन मॅन्युअल एक, ते वाचायचं आणि वापरायचं ना. हो, त्यांनी शैलावंश आलं की बघते मी. आता नको. तुझी पण कमाल आहे श्यामल. आता ती शैला आली होती त्याच वेळेला तिच्याकडनं नाही का शिकून घ्यायचं सगळं? अहो त्यांनी दाखवलं होतं शलाकाला, मला काही ते लक्षात नाही. अगं मग शलाकाला बोलव. शलाका कुठे गेली का? शलाका तिचं काही खरं नाही. तिला काही बोलवू नका, ती तंद्रीतच असते. म्हणजे हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. अगं माझ्यामुळे काय झालं आता? मग काय, तुम्ही सांगता ना तिला माणसांनी करिअर कॉन्शियस असावं, करिअर कॉन्शियस असावं. त्यात मला वाटतं की ती सारखी करिअरचाच विचार करते. आता लायटर कुठे गेलं माझं? अगं श्यामल काय सांगतेस काय तू? काय तू म्हणतेस हे जर खरं असेल ना, अख्ख्या सोसायटीला पेढे वाटेन मी खरंच. चल लवकर आवर बाई, मला जायचंय. चल लवकर. टाकली मी भाजी. असं काय करता? शलाका गुड मॉर्निंग आबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग शलाका कुठे गेली होती? मॉर्निंग वॉकला.
अगो काय सांगतेस काय? तिथे काय बघता आबा? नाही, सूर्य पश्चिमेला उगवलाय का ते बघतोय मी. काय बाबा? अरे म्हणजे काय म्हणजे एवढा बदल कसा काय झाला? म्हणजे तुला स्वप्नात कोणी येऊन सांगितलं का? खरं सांग मला, त्याशिवाय शक्य नाहीये. नाही बाबा, मीच ठरवलं आता जरा फिटनेस कडे लक्ष द्यायला हवं. खूप जाड होत चालली आहे ना मी. आय मस्ट मेंटेन. चांगलंय चांगलंय. पण तुला आत्मचिंतन करायला वेळ मिळाला, चांगली गोष्ट आहे. कीप इट अप, कीप इट अप. येस. ह्या शर्याच्या थट्टेचा म्हणजे चांगला उपयोग झाला. हिनं मनावर घेतलेलं दिसतंय. शर्याच्या म्हणण्याप्रमाणे हिनं ऑस्ट्रेलियाला जायचं मनावर घेतलेलं आहे. त्याच्या थट्टेचा इतका जर फायदा होत असेल, पुष्कळ आहे की. वा वा. काय शिर्या शेठ? ये शेट बीट बोलत जाऊ नका. आता नाव काढतो, सगळे चिडवतात मग. बरं कुठे मंडळी दिसत नाही, गोट्या बिट्या कुठे गेले रे? मंडळी गेलीये इंटरव्ह्यू साठी, जॉबला. का तू सुटलास म्हणजे सगळे सुटले नाही रे. हे इंटरव्ह्यू वरून मला ही आठवण झाली, तू ते ऍड पाहिली होतीस, काय झालं? गेलो होतो ना. अरे कसली गर्दी माहितीये, जत्रा होती नुसती जत्रा. हो बरं, कळलं काय कसला कोर्स वगैरे? म्हणजे तू अब्रॉडला जाणार आहेस आणि मग ही सगळी तयारी केली आहेस म्हणून विचारतोय. नाही नाही, कळतंय मला ते. भावना पोचतायत तुझ्या. शालाका होती तिकडे, शालाकाला विचार. शालाका तिकडे होती? तू बघितलंस? तिने पण बघितलं मला. अरे एवढी स्माइल दिली, हसली पण नाही माझ्याकडे बघून यार. आणि गंमत म्हणजे माहितीये का, माझ्या नंतर आली ती रे, आणि माझ्या आधी तिला बोलवलं. मुलींची लाईन वेगळी असते माहितीये का तुला? आमच्या बरोबर होत्या सगळ्या मुली, पण तिला नेमकं आधी बोलवलं. मला वाटलं तुझा सॉलिड जॅक वगैरे असेल रे. कुठला जॅक बी काय नाही. नाही नातेवाईक वगैरे? नाही रे, आमचं कोणी नातेवाईक नाही तिकडे. असेल 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 बघ, तू बघ. डोक्यात जाऊ नको, नाही सांगितलं ना. अरे शलाकाच्या मैत्रिणीचं कोणी असेल, भाऊ काका मामा, बघ ना. असेल असेल, तू बघ, म्हणजे माझी सोय होईल यार. अरे जॉबच्या इंटरव्ह्यू साठी फिरून फिरून कंटाळलोय रे मी. बघ ना तू, बघशील ना, विचारशील ना शलाकाला. नाही तर मी येतो ना घरी. नको नको, मी विचारतो, उशीर होतोय. मी येतो बघ घरी. अरे नको, मला उशीर होतोय. चल. मला पण उशीर होतोय, मी पण काम धंदेवाला माणूस आहे. ए गोट्या, तू बघ. चल बाय. शालाकाच्या कोण ओळखीचं आहे? शलाका, सुई आहे सुई. झाली का आंघोळ? काय आहे शलाका, अगं सुट्टी म्हणून किती वाजता आंघोळ करायची का? हा, काही काळ वेळ आहे की नाही? शुद्धच नाही तुला कसली. काय झालंय? काय कुठे काय झालंय? कुणाशी नीट बोलत नाहीयेस, धड वागत नाहीयेस. बाबा विचारत होते मला, काय झालंय बाळा, काही बिनसलंय का आता? नाही. टेन्शन घेतलंयस का तू रिझल्टचं? हे बघ, आपण आपलं काम केलं ना, परीक्षा दिली आहे ना, आता टेन्शन घेऊन काही रिझल्ट बदलणार नाही, कळलं ना? हा नाही ग, तसं काहीच नाही. आणि फर्स्ट क्लास मिळणार नाही, कमी मार्क पडतील असा अजिबात विचार करायचा नाही. ती सगळी काळजी मी करणार आहे. हा चला का? अगं तू त्या ऑफिसमध्ये गेली होतीस ना काल, काय झालं तिथे? काय झालं? अगं घाबरायला काय झालं? तू ऑफिसमध्ये गेली होतीस ना काल, तिथं काय झालं म्हणते मी. अगं पडतीयस काय? अगं बाई, काय प्रेमाभिमात पडलीस की काय तू? हा अगं बाई, खरंच प्रेमात पडले की काय? कोण पाहिजे? कुरिअर आहे. टिपऱ्यांचंच घर का? हो, हेच घर. काय चुकलंय का? अगं कुरिअर कोणासाठी आहे? म्हणजे शेखर टिपरे की श्रीलेश टिपरे? शलाका टिपरे. अच्छा, शलाकाचं कुरिअर. शलाका, शलाका, काय झालं आबा? अगं तुझ्या नावाचं कुरिअर आलंय बघ. बघ, ते सही करून इकडे सही कर, लगेच देऊन टाक. सही करून. त्याला द्या.
आणि लवकर लवकर त्याला त्याची वेळ त्यांना काढायचा नाही तर दिवसभरात फक्त 4 पत्र देऊन द्यायची त्याची वेळ महत्वाचा आहे. काय हा घरी सगळे बरे आहेत ना? सेविंग करत जा. शेविंग नाही सेविंग सेविंग. काय आहे? अगं उघड ना म्हणजे कळेल. काय रे, बघ ते. काय 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 आहे त्याला का काय ग त्या माहित होते काय? अगं काय झालंय? काय झालंय? आनंदाने आवळे मारली आनंदाने आवळे मारली काय बरी काय झालंय? अगं आई मी सिलेक्ट झाली आहे. कुठे? कशासाठी? काय झालं बाळा? काय परवा इंटरव्ह्यू द्यायला गेले होते ना त्याच्यात सिलेक्ट झाले पण मी. ह्याच्यात अब्रॉड जायचा पण चान्स थँक्यू. मी बाबांना फोन करते. सॉरी हा वेळ पण लागली की काय हा मुलीला? श्यामला या मुलीने बाजी मारली हा. बरं झालं मला काळजी वाटत होती तिला एवढी तरतरीत आणि हुशार नाही असं वाटत होतं तर म्हणजे खात्री पडली. बरं का श्यामला शलाका पुढे जाणार. हा श्यामल अगं काय सांगतेस काय तू? अरे व्हेरी नाईस व्हेरी गुड. मला सांग शलाका कुठे आहे? बरं असू दे. हो 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 नाही मी येतो लगेच. हो सुटल्यानंतर लगेच येतो. हा चल अच्छा ओके ठेवतो. अरे ग्रेट. अरे काय न्यूज? अरे शलाका सिलेक्ट झाली. इट्स रिअली शॉकिंग न्यूज फॉर मी रिअली. नाही म्हणजे कुठे सिलेक्ट झाले? एका ठिकाणी इंटरव्ह्यूला गेली होती. एका ठिकाणी म्हणजे कुठे? नाही म्हणजे एक फिल्म कंपनी आहे ऑस्ट्रेलियन बेस्ड. त्यांची एक एजन्सी आहे इथे बॉम्बे मध्ये. म्हणजे ऍक्टिंग वगैरे साठी जाते की काय? अहो नाही हो ऍक्टिंग कसली शलाका. नाही मग आहे तरी काय? ते कळेल हो. शेखर मला एक सांग ऑस्ट्रेलियन कंपनी म्हणजे शलाका ऑस्ट्रेलियाला जाणार की काय? नाही म्हणजे मला तसं माहित नाही काय अजून. आता कमाल आहे. नाही म्हणजे याच्या घरात एवढी मोठी घटना घडते आणि याला काहीच कल्पना नाही. बघ ना अरे मी असतो तर एवढ्यात पेढे वाटले असते. अरे पोरगी ग्रॅज्युएट होता एवढा तगडा जॉब लागतो. लकी यार शेखर तुझी पोरगी खूप लकी आहे खरंच. हो शी इज रिअली लकी. म्हणजे काय आहे की मी तिला इतकी वर्ष अंडर एस्टिमेटच करत होतो. म्हटलं लहान आहे अजून पण खरंच ती ऍड आली मला म्हणाली की मी बाबा करू का इथे अप्लाय. म्हटलं हिला काय मिळणार ही काय तिथे जाऊन इंटरव्ह्यू देणार. म्हटलं तुला एवढं वाटतंय तर जा आणि दे इंटरव्ह्यू. दिस इज टू मच शेखर दिस इज टू मच. अरे काहीही टू मच नाही बाबा. तुम्ही सगळे विचार करा ना. म्हणजे तुमची मुलगी समजा अगदी साधी म्हणजे कुठेही पहिली वगैरे आलेली नाही. म्हणजे तशी हुशार आहे पण अशी एक्स्ट्रॉर्डनरी ब्रिलियंट वगैरे नाही. आणि ती अशा ठिकाणी इंटरव्ह्यूला जाते आणि त्या फॉरेन कंपनीमध्ये ती इंटरव्ह्यू मध्ये पास होते म्हणजे. नाही बरोबर आहे शेखरचं. आय एम ॲग्रीड. गबरे चालला लगेच त्याची बाजू घ्यायला. असंही बोलतो तसंही बोलतो का बस. शेखर आता पार्टी हवी बरं का. हो पार्टी देणार पण आधी मला तिला जाऊन विचारू तर दे काय झालंय ते. हो तेवढं नीट विचारून घे रे बाबा. नाही म्हणजे काय आहे फॉरेन कंपनी आहे म्हणून म्हणायचं. म्हणजे कुठली लोक आहेत कुठली कंपनी आहे कुठली फिल्म आहे सगळी चौकशी करून घे. हो आणि हो शलाकाला आमच्या सगळ्या वतीने कॉंग्रॅट सांग. हो मी सांगतो शलाकाला. काय माहितीये का खरं तर मला कल्पनाच नव्हती की शलाका हे एवढं सगळं. म्हणजे शिरेबंधन नेहमी वाटायचा की जरा धडपडे आहे हा काहीतरी वेगळं करेल पण शलाका येऊ खरंच. शेखर यू आर अ लकी चॅप. अरे दोन्ही मुलं चांगली निघाली तुझी. आणखीन काय हवं? काही नको रे बाबा आता खरंच काही नको. अरे पण जरा आज लवकर निघायला होतं रे. शलाकाला भेटायचंय मला लगेच जाऊन. आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यु नो. शेखर तू ही बॅग घे आणि आधी घरी जा. अरे पण आम्ही बघतो सगळं.
ओके बाय बाय बाय. हे आमच्या वतीने काँग्रेस सांग रे तिला. बाय. अगं मग लगेच पुढची तयारी वगैरे सगळं विचारून घ्या. काय कागदपत्र वगैरे असतात ना ते. अगं ही लगेच कशी जाणार? आधी नीट चौकशी तर करून येते. म्हणजे ते काय आहे, कसं आहे, तिथे जाऊन काय करावं लागणार आहे, त्यांच्या अटी काय आहेत हे सगळं कळायला नको का? नाही पण तुला तिथे गेल्यावर कळलं आपल्याला जमणार नाही तर असं सोडता येईल का? पण तू कुठल्या कॉन्ट्रॅक्ट वर सही करू नकोस. शलाका बाबांना विचारल्याशिवाय काहीच करायचं नाहीये. मला त्यातलं काहीच तू हसतेस काय? काय हसू नको तर काय करू? मला अजून काही माहित नाही कसला कोर्स आहे, किती वर्षांचा आहे, तू डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट वगैरे बोलून मोकळी झालीस. तुला असं वेंधळेपणा करायची सवय म्हणून मी म्हणतेय. आणि तू इंटरव्ह्यू दिलास कसा शलाका? तू काही विचारलं नाहीस का? मला गॅरंटीच नव्हती आई पास होण्याची. आणि मी म्हणलं पास नाही होणार आहे तर पुढच्या चौकशा कशाला करा. पण सगळं झालं अर्थात सिद्धार्थमुळेच. हा म्हणजे मला ना आधी काही कळतच नव्हतं, पण सिद्धार्थने समजावलं ना एकदम सगळं सोपं झालं. सिद्धार्थ मला म्हणाला तू नक्की सिलेक्ट होशील. मला वाटलं थट्टाच करतोय की काय. सिद्धार्थला कळवायला हवं, पण त्याला माहिती असेल ना. अगं बाई कोण सिद्धार्थ? काय बा काय नाही टेन्शन पण. काय करताय? बातम्या बघताय? आलास ये. काय करू? बातम्या बघू? बघू नको, ऐक. ऐक. हो हो म्हणजे खास खबरी म्हणजे विशेष समाचार. विशेष समाचार? हो. पेन्शन क्लब मधली बातमी आहे की काय? काय फडणवीसांचं ऑपरेशन झालं? खारकर गेले पुण्याला? काय झालं? काय झालं? कान इकडे, कान इकडे. नाही काय कान सोडा, कान सोडा. नाही सोडणार. मी बातमी दिल्याशिवाय कान सोडणार नाही तुला. माझा कान सोड. आधी तू कान सोड. तुम्ही सोडा. माझा कान सोड. आबा तुम्ही सोड. तुझ्या कान सोड. हॅलो हॅलो. अरे तू थट्टा करत बस ना गाढवा. त्या हिची शलाकाची फॉरेनला त्याची स्वप्न बघते म्हणून. गेली की काय ती? हा गेली म्हणजे सकाळी ऑफिसला जाता नव्हती, आता संध्याकाळी गेली. कुठल्या ट्रेनने गेली आबा? गेली नाही. थट्टा करू नको. ती चालली आहे आणि ट्रेननी नाही, प्लेननी, बाय फ्लाईट. खरंच की काय? मग खरं म्हणजे काय? अरे तिने तो इंटरव्ह्यू दिला होता ना, इंटरव्ह्यू. त्याच्यामध्ये ती पास झाली विथ फ्लाइंग कलर्स. आई शपथ. मग मस्तच. आबा हे सगळं माझ्यामुळे झालंय. तुझा काय संबंध? म्हणजे आबा मी तिला जाहिरात दाखवली त्यामुळे ती जाते आहे. क्रेडिट मला मिळायला हवं. काय ते रे बोलू नको रे. उद्या तो साऊथ आफ्रिकेचा ग्राउंड्समन म्हणेल मी पिच तयार केलं म्हणून ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला म्हणून. क्रेडिट स्वतःवर गेलं. क्रेडिट म्हणजे ओ आबा मी केले काम. शलाका ए शलाका विचारा तिला. कान फुटतील ना माझे. शलाका ए शलाका. काय ओरडतोय? पापड पापड घे ना. अरे घे ना. पापड देतो. देते भातावर घ्यायचं. हा दे ना थोडीशीच दे. हे घे बा. ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांना त्या कोर्स बद्दल सांगायचं होतं. म्हणजे त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. सिद्धार्थ होता म्हणून. म्हणजे इंटरव्ह्यूला तर मी एवढी घाबरले होते की मी काय बोलले मलाच आठवत नाहीये. पण सिद्धार्थने मला विचारलं की तुला खरंच इच्छा आहे का? मी म्हटलं हो, मला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचंय म्हणून मी इथे आली आहे. नाही पण हा जो काय कोर्स आहे तो आहे कसला? म्हणजे आपण काय करायचं? ऍक्च्युली ही जी फर्म आहे ना त्यांना फिल्म मेकिंग मध्ये काहीतरी नवीन करायचंय. म्हणजे इंडियन कल्चर फॉरेन फिल्म मध्ये कसं दाखवायचं वगैरे. फॉर दॅट मॅटर ते काही इंडियन युथ सिलेक्ट करतात. तर ह्या 6 महिन्यात ते काही फिल्म मेकिंग बद्दल संपूर्ण माहिती देणार नाहीत, पण निदान तोंड ओळख तर या निमित्ताने नक्कीच होईल. आता तुम्ही म्हणाल त्यात त्यांचा फायदा काय आहे? म्हणू त्यांचा फायदा काय आहे? तर त्यात त्यांचा फायदा असा आहे की आम्ही तिथे राहून इंडियन कल्चरची माहिती त्यांना देणार आणि त्या बदल्यात ते आम्हाला फिल्म टेक्नॉलॉजी बद्दल शिकवणार. ही सगळी प्रोसेस 6 महिन्यांची आहे. त्याच्यानंतर 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, पण ते आपल्या इंटरेस्टवर. म्हणजे डिसिजन इज अप टू यू. तुम्हाला तिथे राहायचं की पुन्हा परत यायचं. पण सिद्धार्थ मला म्हणाला नॉट टू वरी, मी आहे ना. आणि त्याला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की मी कोर्स नक्की कंप्लीट करणार. आबा झोपले का? आबा झोपले नाही, बसलेत.
काय झालं? अगं कालपर्यंत नुसतं त्या शैलाची काळजी करत होते. म्हणजे ती गोव्याला नीट पोचली असेल की नाही, अरविंदला तिथली हवा मानवते की नाही, निकिता कशी आहे, आणि हे शलाकाचं सिलेक्शन झाल्यापासून सारखं तिचं कौतुक चालू आहे. अगं मला म्हणाले सुद्धा, परंपरा चालू राहणार, जे माझं झालं तेच तुझं होणार. म्हणजे? अगं म्हणजे शैला नाही का गेली अमेरिकेला आणि मी इथे राहिलो, तसं ते म्हणतात की आता शलाका जाणार परदेशी आणि शिर्या इकडे राहणार. अगं बाई, खरं तर ना मला खात्रीच नव्हती आपलं हे येडं कुठल्या इंटरव्ह्यूला पास होईल म्हणून. म्हणजे तशी मठ्ठ नाहीये आपली लेख, पण शिर्यासारखी चटपटीत नाहीये ना, म्हणून मला जरा काळजीच वाटली होती. पण आता म्हणजे डायरेक्ट कमाल झाली नाही? हा, ते नेहमीच आहे. घ्या तुम्ही बडीशोप हवी ना. हा सिद्धार्थ कोण आहे ग? नाही, शलाका आज जरा जास्तीच कौतुक करत होतं त्याचं नाही? हो, मी म्हणजे माझ्याही लक्षात आलंय ते, पण म्हणजे यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं ना नाव. अगं कसं ऐकणार, तो तिला त्या ऑफिस मध्येच नाही का भेटला? हो, विचारलं पाहिजे तिला. झोपली आहे का? झोपली नाराडूर. आपली झोप उडवली पण. अहो, तुम्ही कशाला काळजी करताय? ती काही लहान आहे का आता? चांगली मोठी झाली आहे. आता 4 लोकात मिसळणार, तर आपण एवढी काळजी करणं बरं नाही, नाही का? अहो, असं संशय घेणं बरं नाही हो. उगाच मतभेद होतात आणि मग सगळंच गोंधळ होऊन बसतो. काय? अगं नाही, पण एक बाप म्हणून मला काळजी वाटणं स्वाभाविक नाहीये का? श्यामल, तू जरा विचारशील का ग तिला? विचारते मी, उद्या विचारते. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी.